टाकायचा आणि त्याच्यामध्ये लिहायचं जास्त पावसाचे प्रदेश. जिथं जिथं जगामध्ये जास्त पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो, अशा ठिकाणची घरं कशी असतात, कशापासून बनलेली असतात, तशीच का बनवली जातात, या सगळ्या गोष्टींची छान माहिती आपण या पॉइंटमध्ये घेणार आहे. लिहून घ्या, सगळ्यांनी लिहायचंय जास्त पावसाचे प्रदेश. जास्त पावसाचा प्रदेश. नेमका पॉइंट टाकायचा, फक्त पॉइंट टाकायचा. मी सांगतो तेवढाच मुद्दा त्याच्यामध्ये लिहायचा. काय असतं जास्त पावसाच्या प्रदेशात? जास्त पाऊस जिथं जिथं पडतो बघा, जिथं पर्वत आहे आणि त्या पर्वताला जिकडे समुद्राकडून येणारे वारे अडवतात, एखाद्या ठिकाणी पर्वत आहे. आता आपल्या इकडे पश्चिम घाटात कोकणाकडे पाहिलं तर आपला कोणता पर्वत आहे? पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत आहे. कोणता? सह्याद्री. या सह्याद्री पर्वतामध्ये आहे ना, सह्याद्रीच ना, कारण की आपण पाहतो ना त्या सह्याद्री पर्वतामध्ये वेगवेगळे किल्ले निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या ठिकाणाहून गनिमी काव्यानं लढायला ते सह्याद्रीचा दुर्गम घाट, दुर्गम पर्वत म्हणजे तो जो भाग आहे तो फार फायदेशीर ठरला. त्या भागामध्ये पाऊस जर पडायचा म्हणलं तर खूप पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस, त्या पर्वताला वारे अडवतात आणि मान्सूनचा पाऊस सुरू झाला की 7 जून पासून 1 जून पासूनच तिथं पावसाला सुरुवात होते. खूप पाऊस कोकणामध्ये पडतो. तशा ठिकाणी जिथं जिथं पाऊस जास्त पडतो त्या जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घराचं स्वरूप कसं असतंय, कसा असतो बघा, तिथं तीव्र उतरत्या छपरांची घरे असतात. कशी असतात? लिहा, तीव्र उतरत्या छपरांची घरं. इथं पॉइंट दिलाय तुम्हाला. जास्त पावसाचा प्रदेश, 1 नंबरचा पॉइंट. त्याच्या खाली तुम्हाला शॉर्टकट लिहायचं आहे. काय? तीव्र उतरत्या छपराची घरे. कारण तिथं सातत्यानं पाऊस पडत असतो. आपली घरं जसे स्लॅबची घर आहेत तसं जर साधं घर तिथं बांधलं तर त्या आपल्या घरातून सारखं पाणी मुरून मुरून आपल्या भिंती खराब होतील, ते स्लॅब आहेत, वरचा छत आहे तो खराब होईल. आणि असं घडतं खरंच. तिकडं ती सक्सेस नाही ती घरं तिथं बांधलेली. तिथं ती घर बांधून वर उतरतं छपर बनवावं लागतं त्यांना. काही जण बांधतात घर, असं बांधतात आणि परत तिथं त्याच्यावरून असं वेगळ्या कशानं तरी कौलारू किंवा झाकून त्याला असं घर बनवतात. उतरतं छपर देतात म्हणजे पाणी पडलं की तात्काळ ते वाहून खाली गेलं पाहिजे. कारण पाऊस जास्त पडतो, हे मुख्य कारण आहे. लिहा, तीव्र उतरत्या छपरांची घरे. कुठं? जास्त पावसाच्या प्रदेशात. जास्त पावसाचा प्रदेश जो आहे, आराध्या शाहू. लिहिलं का बा? तीव्र उतरत्या छपरांची घरं कुठं सांगतात? जास्त पावसाच्या प्रदेशात. कारण काय त्याचं? त्याचं कारण सांगितलंय, जास्त पडणारे पावसाचे पाणी छपरावर साचून न राहता चटकन वाहून गेलं पाहिजे. म्हणजे पावसाचं पडणारं पाणी घराच्या छतावर राहिलं नाही पाहिजे, पटकन खाली वाहून जावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. यासाठी छपरे उतरती आणि कौलारू किंवा गवताची बनवली जातात. कौलारू असतात किंवा असं तिरकं उताराचं गवत सुद्धा लावून बनवलं जातं. हे असं. हा, छतावरील पाणी चटकन वाहून जावे. सर हे कारण नाही लिहायचं का? लिहायचं ना, फक्त लिहायचं छतावरील पाणी चटकन वाहून जाण्यासाठी. लिहा, छतावरील पाणी चटकन वाहून जाण्यासाठी. आणि उतरती असतात ती आणि कौलारू किंवा गवताची असतात. कौलारू किंवा गवताची. आणि तीव्र उतरत्या छपराची तर वरच लिहिले आपण, कौलारू किंवा गवत वापरतात तिथं. काही ठिकाणी घर जमिनीपासून उंच खांबावर बांधतात आणि जास्त पाऊस असल्यामुळं खाली सारखं पाणीच राहतं. मग खालून पाणी व्यवस्थित वाळत नाही, मध्ये पाणी येतं घरामध्ये, असं घडू नये आणि कोरडं राहावं याच्यासाठी असं त्याला खांबावर सुद्धा लावतात. जास्त पावसाच्या प्रदेशात खाली असे खांब लावतात आणि त्याच्यावर घर बांधतात आयतं, म्हणजे उंचीवर.
असं उंचीवर घर बांधतात, काही ठिकाणी तर जमिनीपासून उंचावर घर बांधतात. पाऊस पण जास्त पडतोय आणि तिथला प्रदेश पण दलदलीचा असला तर तिथं मात्र मग ही उतरतं छप्पर आणि परत खालून असे खांब लावावे लागतात. पण हे आपल्या असं कोकणात दिसत नाही. त्याचं कारण तिथं उतार ऑलरेडी जमिनीला असल्यामुळं किती पाऊस असला तरी तो पटकन पाणी वाहून जातं आणि मग ते असं बनवण्याची गरज नाही. असं कुठं बनवावं लागतं? पाऊस तर खूप पडतोय, जास्त पाऊस पडतो. परंतु खाली दलदलीचा प्रदेश आहे किंवा गाळाची माती आहे, अशा ठिकाणी असा उपयोग केला जातो डबल. आलं हो. लक्षात? परंतु हो. एवढल्या चटकन वाहून जावे, सर छतावरील लिहिलं. पाणी चटकन वाहून जावे हा मुख्य हेतू. झालं ना? की जास्त हो. पावसाच्या